आपण हरियाणावरून 10 म्हशी आणल्या होत्या, तर त्यातल्या आता चेक करायला चालू आहे त्या म्हशी लावलेल्या. हां, किती दिवस झाले म्हशी आणून? म्हशी आणून झालं 6 महिने. 6 महिने. लावायचा योग्य टायमिंग कुठला म्हैस लावायचा? साधारण माच केल्यापासून एक 12 ते 16 तास. 12 ते 16 तास. जास्तीत 18 तासापर्यंत आपण लावू शकतो. एक 70% कन्सेप्शन म्हणजे गाभण राहण्याचं प्रमाण तिथं सापडतं आपल्याला 3 दिवसात. 3 दिवसाचा माज असतो. जर त्या टायमाचं भरले तर 70% राहण्याचं प्रमाण वाढतं येईल. मग तिथून पुन्हा समजा पहिला दिवस जर असेल तर त्या टायमाला एक भरत नाहीत कमी. आता समजा मी इथं आलो शेजारी एखाद्याच्यात, त्यांनी सांगितलं मशीनं माज केलाय लावा, आत्ताच केलाय, तसं एक लावून एक साधारण 10 ते 20% प्रमाण राहतं गाभणचं. माझ्या मते तर राहतच नाही ती. म्हणजे डॉक्टरने सुद्धा म्हणजे लावताना काळजी नुसतं पैशासाठी पैशाकडे बघितलं नाही पाहिजे. नाही कधीच नाही. कारण ते तसं जर करत गेला होगा मग काहीच राहणार नाही. शेतकरी पूर्ण म्हणजे लॉस तोट्यात जाणार. आणि कसं असतं, एकदा 2दा 3दा एखादी जर उलटली म्हैस किंवा गाय असू द्या, शेतकरी एकदा निगेटिव्ह झाला का तो माणूस पुन्हा ती गाय म्हैस दारात ठेवत नाही. तो डायरेक्ट विकायचा निर्णय घेतो, पूर्ण निगेटिव्ह झालेला असतो. आपल्याकडे आता म्हणजे सध्या तेच बघायला चालू आहे. म्हशी आणल्या, गाप गेल्या नाही, त्यामुळे विकल्या. हे निगेटिव्ह पण जास्त आलाय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां, नाही निगेटिव्ह म्हणजे येतो कशामुळं, त्यात आता काय काय वेळेस आमच्या बी चुका आहेत, म्हणजे आमच्या माणसांच्या वैयक्तिक. आता आपण नाही काळजी घेतली तरी बी त्या राहू शकत नाहीत. किंवा शेतकऱ्यांनी व्यवस्थित नाही सांगितलं निरोप माझं व्यवस्थित कधी केलाय काय, त्यामुळे रिपीट होण्याचं प्रमाण वाढतं. त्यासाठी म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे कसं आहे, आता त्यात महत्वाचं कसं आहे, शेतकरी हुशार पाहिजे ह्या धंद्यात, आमचं म्हणणं आहे. कारण जेवढा शेतकरी हुशार असेल तेवढा आम्हाला त्रास होत नाही. मग तिथं सक्सेस होणारच आहे, व्यवस्थित वाटा राहणारच आहे. जर समजा शेतकरी पूर्ण त्याला नॉलेजच नसल्या धंद्यातलं तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही, तोट्यातच जाणार व्यवसाय. आपण हरियाणावरून 10 म्हशी आणल्या होत्या, तर त्यातल्या आता चेक करायला चालू आहे त्या म्हशी लावलेल्या. हां, किती दिवस झाले म्हशी आणून? म्हशी आणून झालं 6 महिने. 6 महिने. किती म्हशी आता म्हणजे लावल्या त्या? तसं सर्व म्हशी लावलेल्या आहेत त्या 10च्या 10. आता फिक्स त्यातल्या 10 बदल्यात एक 4 तपासलेल्या, तर 4 साहेबांना म्हणजे निघले त्या गाभण. दिवस झालेत पूर्ण दिले तर 3 महिने 3.5 महिन्याच्या गाभण निघले. आणलं की 1 महिन्यातच मास केलता मशीननी. म्हणजे कोणतीही म्हैस असू द्या, एक गाण गेल्यानंतर पहिल्या म्हणजे 20 ते 30 दिवस 21 ते 30 दिवसात म्हैस मास करते वेळेनंतर. मग मी 30 दिवस पहिल्याच माझ्याला म्हशी लावल्या होत्या. गाण पूर्णपणे पडून निघून गेली ती, म्हणून म्हशी लावल्या होत्या वेलीची. काय सुद्धा राहतील ना सगळ्या. बघा की आता 5 म्हशी 4 म्हशी गाभणली, ही 5वी म्हैस चालू आहे, ही सुद्धा म्हैस गाभणच आहे. आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं, म्हशी म्हणजे गाभण जायला त्रास करते, तुम्हाला काय अडचण आली आहे गाभण जायला? मला तर काय अडचण आली नाही, कारण माझं सर्व वेळेच्या वेळेला आहे. कधी पण शेतकऱ्याने पहिल्या माझाला असं आपल्या इथल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की पहिल्या माझाला म्हैस लावू नये, पहिल्या माझा लावल्यावर दुधाला कमी देते, त्यांची गाण पडती, असं काय होत नाही. उलट पहिल्या माझालाच म्हैस लावली पाहिजे. का तर पहिल्या माझाला म्हैस लावल्यानं तिचं बाकीचं रेग्युलर होतंय सगळं, म्हणजे सिस्टीम जी असते शरीराची ती सगळी रेग्युलर चालते. आणि पहिल्या माझा लावल्यामुळे बाकड काळ बी मशीनचा कमी होते, म्हणजे जे बाकडी काळ जास्त होत नाही. जर आपण जास्त 2ऱ्या 3ऱ्या माझा जर लावली तर त्यांच्या हाडातला फॉस्फरस कमी होईल, कॅल्शियम कमी होईल, त्यामुळे गाब जायला ताप होतोय मशीनला. त्यांना जी पाहिजे गाबला वातावरण जे अनुकूल पाहिजे पोटामध्ये ते वातावरण तयार होत नाही त्यांना. आणल्या त्यावेळेस म्हशी म्हणजे किती लिटर पासून किती लिटर पर्यंत आणल्यापासून मी टायमाचा 18 लिटर 16 लिटर 17 लिटरच्या म्हशी होते माझ्या. तरी म्हशीचं दूध कमी झालेलं नाही. 1 ते 1.5 लिटर म्हशीचं फक्त दूध कमी झाले 3.5 महिन्याच्या गाभण असून सुद्धा. आता किती दूध देते त्या गाभण आहे तरी पण? आता 5.5 6 5.5 6 चालते त्या एका टायमाला. हो, एका टायमाला. त्याच्या कमी एक पण म्हैस नाही. बघू शकता मित्रांनो, म्हशी चेक करायला चालू आहे. त्या 10 म्हशी आणल्या होत्या आणून 5 ते 6 महिने झालेला आहे. आपण पहिला पण व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात म्हशी म्हणजे 2-3 म्हशी चेक केलेल्या होत्या. आता ही पण
म्हशी चेक करायला चालू आहे. अजून डॉक्टर साहेब आहे समोर बघू शकता तुम्ही. गाभण आहे का? गाभ किती महिन्याची गाभण आहे? एक 3-3.5 महिने झाले. 3-3.5 महिने. हो. आता म्हणजे शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं, हरियाणावरून आणलेल्या मुरा म्हशी गाभण जायला म्हणजे गाभण शक्यतो जातच नाही त्यासाठी काय सांगाल तुम्ही? नाही, गाभण जाणं म्हणजे कसं आहे, आपल्याकडं म्हणजे वातावरण ज्यावेळेस सुट असेल किंवा या म्हशी आहेत, ह्याला दिल्ली म्हैस म्हणलं जातं किंवा पंजाब म्हैस, ह्याला थंड वातावरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हशींचे 2 सीझन असतात. एक म्हणजे आपल्या जून महिन्यातला मिरगाच्या नक्षत्राच्या टायमाला एक मास करतात, नंतर दिवाळीत थंडीच्या टायमाला नोव्हेंबर डिसेंबर, त्या पिरियडमध्ये जर म्हशी लावल्या तर गाभण राहायला काय अडचण येत नाही. आणि बऱ्याच म्हशी काय तोपर्यंत मास बी करत नाही. गाभण न जाण्याच्या म्हणजे काय काय अडचणी असू शकते त्या म्हैस गाभण न राहणं? म्हैस कसं आहे, सध्या म्हणजे म्हशी जी आहे ते गाभण न राहण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे म्हशीचा माज ओळखणं. माज जर ओळखू आला व्यवस्थित असला तर म्हैस गाभण राहते. किंवा काय काय वेळेस म्हशींची माझाची लक्षणं क्लिअर नसतात किंवा दाखवत नाहीत, ती जे ओळखू येत नाही थोडक्यात. अशा पिरियडमध्ये जर म्हशी लावल्या तर ते गाभण राहत नाहीत, त्यामुळे शेतकरी निगेटिव्ह होतात बऱ्याच वेळा. अजून काय अडचणी असू शकते म्हणजे मशीनला? मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मिनरल मिक्सचर किंवा वैरण. आता सध्या आपल्याकडे कसं झालं आहे, गिनीगोलचं एक प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कुठलं नेपेर असू द्या किंवा साधा असू द्या, तुमचं 4G असू द्या, त्यामुळे एक साधारण इनफर्टिलिटी म्हणजे थोडक्यात वांजपाना जो असतो म्हशींचा, त्याच्यामुळं शरीरातलं फॉस्फरस कमी होतं, कॅल्शियम, आणि वाड्यामध्ये ऑक्झलेट असल्यामुळं त्यामुळे एक म्हशी गाभण राहत नाहीत आपल्या भागात. मेन कारण म्हणजे थोडक्यात वैरण आहे. वैरण? हां. आणि म्हणजे कोणत्या प्रकारची वैरण म्हशींना दिली पाहिजे आणि खुराकात म्हणजे कोणत्या प्रकारचा खुराक दिला पाहिजे? वैरणीत तर कडवाळ, मकवान किंवा मुरघास, तुमचं मारवेला असू द्या. बाकीचं म्हणजे कसं आहे, फक्त गिनीगोल सोडून बाकी जेवढं आहे तुमचं पण आता रानातलं खुरपलेलं गवत असू द्या, ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याकडे वाढ आणि गिनीगोल ह्या दोन्हीमुळे जास्त म्हणजे वांजपाण्याची लक्षणं राहतात. म्हणजे ही आता 10 म्हशी म्हणजे 10-15 म्हशी लावलेल्या होत्या, हे सिमेंटवर लावल्या होत्या का हाल्याकडनं लावल्या होत्या? नाही, सिमेंटवर भरलेले आहेत. सिमेंटवर भरलेले. आणि पूर्ण ज्या म्हशी आहेत त्यांना पूर्ण बाहेरचं आपलं मुराचं जे सिमेंट आहे चांगल्या प्रतीचं तेच वापरलेलं आहे. त्यांची पहिल्या वेताला दूध देण्याची क्षमता किती लिटर राहील? पहिला साधारण 6.5-7 लिटरपर्यंत वन टाइम चालू शकते ते. 6.5-7 लिटर? हो, कारण कसं आहे, आता इथं जे गोट्यात आहेत म्हशीच प्युअर ब्रीडच्या आहेत, त्यामुळे यांना क्रॉस करायला काय आपल्याला अडचण नाही प्युअरला. कारण आता यातून जी होणारी पैदास आहे ती म्हणजे चांगलीच होणार आहे. कारण म्हशी खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत, चांगल्या दुधाच्या आहेत, त्यामुळे काय होणाऱ्या रेड्या आहेत त्या दुधाच्याच निघणार आहेत. म्हणजे आपल्यात पण इकडं मुरा म्हशी आहे त्या, म्हणजे तुम्ही आता बऱ्याच गोठ्यांवर फिरत असाल तर आपल्यातल्या मुरा म्हशीत आणि हरियाणाच्या मुरा म्हशीत, तिकडच्या साईडच्या मुरा म्हशीत काय फरक वाटतो तुम्हाला? फरक राहतोय ना, कारण ह्यांचा बांधा किंवा दूध देण्याची क्षमता जी आहे किंवा बाकीचं म्हणजे देखणेपणा जे असतो थोडक्यात. आता आपल्याकडे जे आहे ते कसं आहे बरं का, दुगलमध्ये त्याला क्रॉस म्हणतो आपण. आपल्या भागात कसं आहे, थोडं जरी शिंग असं आतमध्ये वळण आलं माणूस म्हणतोय मुरा आहे, त्याला बाकीची पूर्ण लक्षणं त्यात नसते ती त्या ब्रीडमध्ये. ह्याच्यात तिथल्यात आपल्यातलं तिथल्यात भरपूर फरक आहे. आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं, म्हणजे डॉक्टरकडनं म्हैस लावली, गाभण गेली नाही, तुम्ही प्रॉपर काय काय काळजी घेता म्हैस लावताना? प्रॉपर काय काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे डॉक्टरने? आता कसं असतं, आम्हाला जर फोन आला समजा, यांचा फोन आला बाबा म्हैस लावायचे, पहिलं आता आम्ही फोनवर काय विचारतो, म्हशीनं माज कधी केला, सगळ्यात महत्त्वाचा निरोप ते असतो. समजा हे जर म्हणले काल रात्री केला, ह्यांचा फोन आला सकाळी मला, तर तो टायमिंग योग्य आहे लावायचा. म्हणजे लावायचा योग्य टायमिंग कुठला म्हैस लावायचा? साधारण माज केल्यापासून एक 12 ते 16 तास. 12 ते 16 तास? जास्तीत 18 तासापर्यंत आपण लावू शकतो. एक 70% कन्सेप्शन म्हणजे गाभण राहण्याचं प्रमाण तिथं सापडतं आपल्याला 3 दिवसात. 3 दिवसाचा माज असतो, जर त्या टायमाचं भरली तर 70% राहण्याचं प्रमाण वाढतंय. मग तिथून पुन्हा समजा पहिला दिवस जर असेल तर त्या टायमाला एक भरत नाहीत कमी. आता समजा मी इथं आलो शेजारी एखाद्याच्यात, त्यांनी सांगितलं म्हशीनं माज केलाय लावा, आत्ताच केलाय, तसं एक लावून एक साधारण 10 ते 20% प्रमाण राहतं गाभणचं.
माझ्या मते तर राहतच नाही ती. म्हणजे डॉक्टरनी सुद्धा म्हणजे लावताना काळजी नुसतं पैशासाठी पैशाकडे बघितलं नाही हा पाहिजे. नाही नाही हं, हं. कधीच नाही. आणि ते तसं जर करत गेला होगा हं, मग काहीच राहणार नाही. शेतकरी पूर्ण म्हणजे लॉस तोट्यात जाणार. हं, हं, आणि कसं असतं एकदा दोनदा तीनदा एखादी जर उलटली म्हैस हं, किंवा गाय असू द्या, हं, शेतकरी एकदा निगेटिव्ह झाला का तो माणूस पुन्हा ती गाय म्हैस दारात ठेवत नाही. हं, हं, तो डायरेक्ट विकायचा निर्णय घेतो, पूर्ण निगेटिव्ह झालेला असतो. हं, हं. आपल्याकडं आता म्हणजे सध्या तेच बघायला चालू आहे. म्हशी आणल्या, गाप गेल्या नाही त्यामुळे विकल्या. हे निगेटिव्हपणाच जास्त आलाय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हां नाही निगेटिव्ह म्हणजे येतो कशामुळं हं. त्यात आता काय काय वेळेस आमच्या बी चुका आहेत म्हणजे आमच्या माणसांच्या हं, 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 वैयक्तिक. आता आपण नाही काळजी घेतली तरी बी त्या राहू शकत नाहीत. हं, किंवा शेतकऱ्यांनी व्यवस्थित नाही सांगितलं बाबा निरोप हं. माझं व्यवस्थित कधी केला काय, त्यामुळे विरिपीट होण्याचं प्रमाण वाढतं. हं, हं. त्यासाठी म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे कसं आहे आता त्यात महत्त्वाचं कसं आहे शेतकरी हुशार पाहिजे ह्या धंद्यात, हं, आमचं म्हणणं आहे. हं, कारण त्यावर जेवढा शेतकरी हुशार असेल तेवढा आम्हाला त्रास होत नाही. हं, 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 मग तिथं सक्सेस होणारच आहे, हं, व्यवस्थित वाटा राहणारच आहे. हं, मग जर समजा ते शेतकरी जर पूर्ण त्याला नॉलेजच नसल्या धंद्यातलं हं, तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही ना. हं, हं, तोट्यातच जाणार व्यवसाय. हं, हं. आता तुम्ही किती दिवसापासून या गोट्याला व्हिजिट देताय? आता माझा जो 10 वर्ष झालं मी याच गोट्याला? या गोट्याला. हं, हं, हो यांच्या वडिलांची म्हणजे यांची आता दुसरी पिढी हं, हं, सध्या माझ्याकडे आहे. कमीत कमी एक 15-16 वर्ष झाले मला मी व्यवसायात आहे. हं, हं. म्हणजे तुम्ही आता या गोट्यावर व्हिजिट म्हणजे कोणत्या कोणत्या आजारासाठी देता? म्हणजे काय काय अडचणीमुळे तुम्ही या गोट्याला व्हिजिट, काय काय अडचणी येते त्या? आता कसं आहे अडचण फक्त म्हणलं तर ह्यांचं फक्त मला म्हणजे थोडक्यात म्हैशी लावायचं जास्त कॉल असतं. हं, हं, बाकीचं ट्रीटमेंट वगैरे किंवा आजारी पडण्याचं प्रमाण काहीच नाही. हं, हं, म्हणजे जवळजवळ नाहीच म्हणजे 99% नाही. आता 1% जे आहे हं, 1% म्हणजे काय ते काय फक्त वातावरणाचं क्लायमेट चेंज झालं तर ही म्हशी आजारी पडतात, नाही तर बाकीचं काहीच प्रॉब्लेम हं, हं, किंवा नॅचरल किंवा ॲक्सिडेंटल काय प्रॉब्लेम आला हं, तरच व्हिजिट होती, नाही तर शक्यतो लावण्याशिवाय व्हिजिट नाही. हं, हं, म्हणजे तसा विचार केला तर मेंटेनन्स पण काहीच नाही. हं, हं. तुमच्या मते गोटा सक्सेस होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? गोटा सक्सेस होण्यासाठी कसं आहे काय बाकीचं प्रॉपर म्हणजे मिनरल मिक्सचर रेग्युलर चालू ठेवणं हं, किंवा जे काय काय गाईडलाईन्स आम्ही सांगतो वैरणीच्या बाबतीत असतील, हं, बाबा ही वैरण वापरू नका, ती जास्त वापरू नका, हं, हे जर थोड्या गाईडलाईन्स जरी वापरल्या हं. शेतकऱ्यांनी तरी व्यवसाय किंवा गोटा सक्सेस व्हायला काय अडचण नाही. हं, हं. तुम्ही आता म्हणला म्हणजे सरकी चारल्यामुळं पण गाभण जायला त्रास करते, ते कशामुळं? ते सरकी जी आहे पहिली जी यायची की आपला देशी कापसाचं बी होतं त्यात. हं, आता जी सरकी तयार व्हायला लागली बीड जिल्ह्यात किंवा जालना असो मराठवाड्यात, हं, बेटा कॅरेटीन म्हणून एक नवीन बी आलेला आहे सरकी, पूर्ण टोटल हायब्रिड आहे. हं, त्या बियाचा जास्त वापर व्हायला लागला सरकी पेंट तयार करण्यासाठी. हं, त्याच्यामुळं वाजपाना येणं किंवा पिशवीला कडकपणा नसणं, शरीरातील कॅल्शियम ऑक्झलेट खराब होणं म्हशी हे प्रॉब्लेम दिसायला लागले कालांतरात. हं, हं. मग ह्यांना म्हणजे मशीनला कोणता खुराक देणं योग्य आहे? ह्यांना कसं आता आपल्या भागात बरं का सरकी चारल्यानं दूध घट्ट निघणं किंवा त्याचं फॅट लागणं, हं, क्वालिटी लागते, त्यामुळे आपल्याकडं म्हणजे सर्रास सगळेजण सरकी वापरते. हं, हं, आम्ही किती जरी सांगितलं तरी ती काय शेवट ऐकत नाही. हं, त्यांचं ते ठरलेलं आहे, त्यांचं म्हणजे खुराकच ते आहे. हं, 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 पण बाकीचं तुम्ही आता तांब वापरू शकता, गहू भुसा वापरू शकता हं, किंवा मग खापरी आहे थोड्या प्रमाणात. हं, काय काय ठिकाणी आता बरेच जण गोळी पेंट किंवा म्हणजे सुग्रास चारतात हं, की बाकीच्या खुराकाला कुठल्याच प्रॉब्लेम नाही. सरकी सुल्लीत हं, तांब आहे, कळणं आहे, हं, मशीनला म्हणजे भरपूर व्हरायटी भरपूर आहे मशीनसाठी हं, हं. वापरायला. हरियाणाच्या म्हशी इकडं सेट व्हायला काय अडचणी येते आणि तिथून म्हणजे आणल्या पाहिजे का शेतकऱ्यांनी? कशामुळे तिकडल्या म्हशी आणल्या पाहिजे? ना कसं आहे तिथं ओरिजिनल ब्रीड म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात आहे, हं, पंजाबमध्ये म्हणजे पंजाब हरियाणा जे आहे हं, हा म्हणजे मेन सोर्स आहे यांचा त्या ब्रीडचा, हं, किंवा तिथून पायदाशी जर जास्त म्हणजे त्याच्यावर रिसर्च झालेला आहे म्हशी मोरामध्ये. हं, आणि त्यांचे दूध देण्याची क्वालिटी ही सगळं म्हणजे बाकीचं जे बघितलं आपण हं, तर असं कुठल्याच राज्यात नाही किंवा कुठल्याच भागात नाही. हं, हं, त्यामुळं ती एक नंबर क्वालिटीला पंजाब हरियाणावरनं खरेदी करायला किंवा इथून आपल्या इथं आणून जरी सेट व्हायला हं, मशीनला काहीच प्रॉब्लेम नाही. हं, हं, हं. ह्यांनी आणल्या तेव्हा म्हणजे तुम्हाला बोलवलं होतं का? काय ह्यांना अडचणी वगैरे आल्या होत्या काय? हो नाही कसं होतं आणताना अंतर भरपूर आहे, वाहतूक आहे, हं, हं, त्यामुळे येताना येणं ट्रेस 4 दिवस लागतात.
त्यामुळे थोडं ताणतणाव राहतो किंवा एखाद्याचं आजारी पडण्याचं प्रमाण राहतं किंवा उभारून ताटलेले असते त्या त्यासाठी सुद्धा थोडं काय म्हणजे आल्यानंतर एक आपलं बघावं लागतं त्याला थोडं म्हणजे एवढं काय मोठा इश्यू नाही ती पण त्यांच्या भागातनं येतानाच त्याला दिलेलं असतं त्यामुळे पेन किलर ही काय प्रॉब्लेम येत नाही ते. आता दुधाळ म्हैस, दुधाची म्हैस कशी ओळखावी आणि काय म्हैस बघून खरेदी केली पाहिजे तुमच्या मते? आता माझं वैयक्तिक म्हणणं कसं आहे दुधा म्हशी दुधाची त्याची म्हणजे जी वाहिनी असते दूध वाहिनी पोटाखाली 2 वाहिनी असतात अशा त्यामध्ये एक रक्तवाहिनी असते आणि एक दुधाची वाहिनी असते कासकडून आली. ज्यावेळेस कासत 500 लिटर रक्ताभिसरण म्हणजे रक्त फिरतं म्हशीच्या किंवा गाईच्या त्यावेळेस 1 लिटर दूध तयार होतं कासत. 1 लिटर दूध तयार करायसाठी 500 लिटर रक्त फिरवावं लागतं त्याला म्हणजे स्वतः खाणं ते तयार करणं आणि त्याचं सर्क्युलेशन कासत होणं त्यासाठी 500 लिटर नंतर 1 लिटर आपण दूध तयार करतो. हे तर कुठं बिघाड झाला तर दुधाला कमी येणं हे प्रॉब्लेम येते. ही एक शिर बघणे महत्वाचा त्रिकोण म्हशीचा बांधा पाठीमागचा जी चौक असतो आता थोडक्यात असा ही बा ही फोडून असं त्रिकोण म्हणजे ही बाजू उंचावर आणि ती बाजू लहान निमुळ त्रिकोण तयार झाला पाहिजे. परत शिप म्हणजे म्हशी शिपूट एक खालून जमिनीपासून अंतर कमी असावं हे म्हणजे थोडक्यात जे दुधाचे आहेत प्युअर दुधाळ जनावरांची निवड करताना आपण एवढे गुण बघतो महत्वाचं. अजून काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे? मग बाकीच काय त्यात त्याचं वय किती येताचं आहे काय आहे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे गाभण जायला तरी ह्यांच्या गोट्यावर काय त्रास आला नाही काय सुद्धा नाही त्याच्या वेळेला व्यवस्थित म्हणजे यांचं संगोपन चांगलं आहे महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो मॅनेजमेंटवर यांचं भरपूर लक्ष आहे. वेळेवर निरोप देणं वेळेवर सगळं बघलं जिथलं तिथं या गोष्टी बऱ्याच वेळा व्यवस्थित आहेत. कसा रिझल्ट आला तुम्हाला? मला हरियाणाचा मस्ता पहिल्या पण तुमच्याकडे म्हशीमध्ये लोकांनी घेतलेल्या होत्या तर त्या म्हशीतून तिकडून आणलेल्या म्हशीत तुम्हाला काय फरक वाटतो? आपल्या इथल्या लोकल म्हशीचं काय होतं माहिती का प्रॉब्लेम येतो गाव राहायला भरपूर प्रॉब्लेम येतो म्हणजे वेळेवर गावतात नाही त्या आणि भाकड काळा आहे ना आपल्या इथल्या म्हशीला भरपूर भाकड काळा आणि आपल्या इथल्या म्हशी लावलं म्हणजे हाल्या असो सेमिन असो लावलं की विषय संपला. एका टायमावर येते त्या म्हशी आपल्या तसं यांचं 3.5, 4, 5 महिन्याच्या गाभून असतो एका टायमावर येत नाही त्या 2 टाइम दूध चालते त्यामुळं हरियाणाचा म्हशी 1 नंबर आहे. त्या भाकड काळा जो असतो भाकड काळा तो हरियाणाच्या म्हशीला कमी आहे. 1 ते साधारणतः 1 ते 2 महिने साधारण 2 ते 2.5 महिने भाकड राहतो जास्तीत जास्त कमीत कमी 1 महिना. तिथं हरियाणात तुम्ही कशी खरेदी केली होती? काय फसवणूक वगैरे? नाही फसवणूक वगैरे काय फसवणूक हे तिथं चालतच नाही. आपलं सिलेक्शन करणारा माणूस जर असेल आपल्या म्हणजे सोबत वैयक्तिक म्हणजे सिलेक्शन जर माणसाचं टॉपचं असलं तर फसवणूक अजिबात होऊ शकत नाही. फसवणूक होतच नाही कारण माणसं भरपूर चांगले आहेत. ते पुढचे आपले जे एजंट आहेत म्हणजे पुढचे ते 1 नंबर आहेत. ते आपल्याला फेल माल दावतच नाहीत. सिलेक्शन आपण वैयक्तिकच करतो असं दुसरं वगैरे कोण नसतं आपल्या सिलेक्शनला त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही. सिलेक्शन लागतं बघा बरोबर. आता मला 1 नंबर रिझल्ट आलेला आहे. आता मी पुन्हा एकदा म्हशी आणायला चाललेलो आहे 8 तारखेच्या आसपास जानेवारीच्या आसपास पुन्हा एकदा मी 10 म्हशी घेऊन येणार आहे कारण मला 10 म्हशीत काही प्रॉब्लेम आला नाही. पहिल्या मी हरियाणात आणलेल्या होत्या असा घेतल्या होत्या त्यांचा बी काही प्रॉब्लेम आला नाही त्यामुळं आपण त्यांचं जरा व्यवहार वेगळं होतं. ह्या होम डिलिव्हरीचा व्यवहार चांगला आहे त्यामुळं होम डिलिव्हरीपासून मी अजून 10 म्हशी घेऊन येणार आहे. मला 1 नंबर वाटलं जात गोत ब्रीडिंग वगैरे त्यांचे 1 नंबर दिले आपल्याला. 1 जनावर आपल्याला फेल दिलेला नाही त्यांनी त्यामुळं काय किमतीनं म्हशी आणल्या होत्या? मी 1,10,000 1,00,000 आपल्या चॉईसनं जसं सिलेक्शन तशी किंमत. हायेस्ट आता किती लिटर दूध देणार? हायेस्ट मी 8 लिटर दूध देणार मी सांगली होती. एखाद्या टायमाला 8 लिटर पिळून गेली ती मला. 16-17 लिटर? हां 16-17 लिटरची म्हैस. काय किमतीनं भेटते 16-17 लिटर? 16-17 लिटरची म्हैस 1.25 लाखापर्यंत भेटते. 1,20,000 1,10,000 1,05,000 म्हणजे ह्याच्यानुसार असते मंदी तेजी त्यानुसार चालतंय वातावरणाच्या अनुसार. जर वेन भरपूर असेल
तर कमी किमतीत भेटते त्या. जर उन्हाळ्यात गेला तर आपल्याला थोड्या एक 10-12 हजार, एक 5,000 म्हशी महाग लागते उन्हाळ्यात गेल्यावर. दिपोळीत गेला, दिपोळीच्या आधी गेला तर व्यवस्थित म्हशी बसते आपल्याला आपल्या रेटानुसार.